शॉकिंग डेथ भाग 16। गिल्डा गिलेनहिनमधून मागे वळून न पाहता निघून गेली। याचं मला वाईट वाटलं। तिच्या जाणाऱ्या कारकडे मी किती वेळ पाहत उभा होतो याची मला जाणीव नव्हती। ती आपल्या जीवनातूनच बाहेर पडेल अशी माझ्या मनाची खात्री झाली। यानंतर 2 दिवस उगवले अन मावळले। हे माझे दुर्दैवी दिवस होते। मी गिल्डाबद्दल विचार करत होतो। मला सोडून जाताना तिचा भावहीन चेहरा व मला न सोबत घेता स्वतः निघून जाणं, एकटं सोडून जाणं मला निष्ठुरपणाचं वाटलं। तिची ही वृत्ती पाहून मला आश्चर्य वाटलं। मी फक्त तिच्या रूपाचा व देहाचा विचार केला, पण स्वभावाचा कानोसा घेण्यात मी चुकलो। ती अशी पलटी खाईल असं मला वाटलंच नाही। ती डेरेनीला सोडून माझ्याकडे आली याचा अर्थ तिचं माझ्यावर प्रेम आहे, हाच मी सहज अर्थ काढला। मी विचार केला की ही तिची स्वाभाविक प्रतिक्रिया होती। मला असं वाटलं की आपण तिला स्पष्टपणे सांगितलं की मी डेरेनीचा खून केला, त्यामुळे तिच्या भावना दुखावल्या असतील। आपण ही कबुली देऊन चूक केली याचा मला पश्चाताप झाला। दुसऱ्या दिवशी रात्री मी ट्रक बाहेर काढला, पण निघण्यापूर्वी मी गिल्डाला फोन केला। कानांवर जो आवाज आला तो पुरुषाचा होता, त्यामुळे मी घाबरलो। हा माणूस पोलीस अधिकारी तर नसेल असा प्रश्न मनात उभा राहिला। तरीही मी विचारलंच, मिसेस डेलेनी घरी आहेत का? तो माणूस म्हणाला, त्या 2 दिवसांपूर्वीच कुठेतरी गेले आहेत। कुठे ते मला ठाऊक नाही। त्यांनी आपला पत्ता इथे सुद्धा लिहून ठेवलेला नाही। बरं, हरकत नाही, थँक्स असं म्हणून मी फोन ठेवला। गिल्डाला काय झालं असेल हे जाणून घ्यायला कोणतेच साधन उरले नव्हते। मी गिल्डासमोर कन्फेशन दिल्यासारखं सांगून टाकलं होतं की डेलेनीचा खून मीच घडवून आणला होता। अपेक्षा होती की संकटमुक्त झाल्याबद्दल मला धन्यवाद देईल, पण झालं उलटच। ती माझ्यावर नाराज होऊन निघून गेली। माझ्याबद्दल तिच्या हृदयातलं प्रेम आटलं तर असेल का, की कामापुरता मामा असा वापर करून तिनं आपला हेतू साध्य करून घेतला? जो नवरा तिच्यासाठी कर्दनकाळ होता, ज्याला कायमचा सोडून ती माझ्याकडे आली होती, त्याच्या परहस्ते काटा निघून गेल्यावर तिला आनंद व्हायला हवा होता। तिनं माझ्या गळ्यात पडायला हवं होतं, परंतु ती एकदम आदर्श पत्नीच्या भूमिकेत जाईल अशी मी कल्पनाच केली नव्हती। स्त्री ही अनाकलनीय आहे हे खरं। गिल्डाला आता माझं तोंड पाहण्याची इच्छा सुद्धा होणार नाही, कधीच नाही। त्या रात्री मला झोप लागली नाही। मी निष्कारण डेलेनीला ठार मारलं असं वाटू लागलं। आता त्याचे परिणाम मला भोगावे लागतील। दुसऱ्या दिवशी सकाळी मी दाढी करीत असताना फोनची घंटा वाजली। फोन हर्मसचा होता। तो म्हणाला, तू 11 वाजता ब्ल्यूजे केबिनला भेटू शकशील का? त्याने विचारलं, तिथे आम्ही एक मीटिंग घेत आहोत, त्यात तुझ्या तांत्रिक ज्ञानाची, अनुभवाची गरज लागेल, त्यामुळे तुझं असणं आवश्यक आहे। ठीक आहे, 11ला ये, मी आश्वासक स्वरात म्हणालो। ठीक आहे, अवश्य येईल। मला थँक्स देऊन त्याने फोन ठेवला। यानंतरचे 3 तास भयानक तणावाचे गेले। मी भीतीनं थरथरत होतो। विस्कीचा एक पेग पोटात जाताच मी सावरलो। यानंतर 3 पेग मला घ्यावे लागले। तेव्हा कुठे मला थोडी हिंमत आली व मी ब्ल्यूजे केबिनकडे जायला निघालो। मी ब्ल्यूजे केबिनला पोहोचलो तेव्हा हर्मसची पॅकार्ड कार केबिनच्या व्हरांड्यासमोर उभी होती। मी व्हरांड्यात पोहोचलो। बैठकीतून हर्मसच्या शीळ वाजवण्याचा आवाज ऐकू आला। मी दारात थांबलो। हर्मस इकडे तिकडे चौकस दृष्टीने पाहत होता। ये रिगन, आत ये, बाकीचे एवढ्यात येतीलच। मी जडावलेल्या पायाने बैठकीत गेलो। हे सर्व कशासाठी चाललंय, मी विचारलं। आम्ही विमा कंपनीवाले किती जागृत, किती सतर्क असतो व पैसा मिळवतो। एवढंच नाही तर कोणी चुकीचा खोटा क्लेम केला तर त्याचे दात त्याच्याच घशात कसे घालतो हे तुला बघायला मिळेल, असं म्हणून हर्मस विकृतपणे हसला। हे त्याचं विकट हास्य मला हादरवून सोडायला पुरेसं होतं। हर्मस हसतच मला म्हणाला, मला या संदर्भात तुझी मदत हवी आहे रिगन। त्यानं $10च्या 2 नोटा माझ्या हातावर ठेवल्या। हे ऍडव्हान्स म्हणून समज। समजा मी विसरलो तर तुला आठवतं मी तुला मॅडॉक्स बद्दल बोललो होतो? होय, चांगलंच आठवतं, मी म्हणालो। हर्मसनं मला सांगितलं, तो माझा बॉस आहे आणि तो आज इथे येणार आहे, आणि तो जेव्हा माझ्या जवळपास असतो तेव्हा माझं स्वतःचं नाव सुद्धा विसरतो। मेडॉक्स? मला धक्काच बसला। तो इथं कशाला येतोय, मी विचारलं, पण मला उत्तर मिळालं नाही, कारण मी बोलत असतानाच हर्मस म्हणाला, आला बहुतेक तो। मेडॉक्सचं नाव घेताच मेडॉक्स हजर। मला कारचा आवाज ऐकू आला। मी बाहेर पाहिलं। ती भपकेबाज कार होती। टपालावर लाल दिवा होता। पोलीस कार सायरन वाजवत लाल दिवा दाखवत येऊन उभी राहिली होती। पाहून मी हबकलोच। त्या कारमधून लॉस एंजलिसच्या लेफ्टनंट जॉन बूस उतरला। हा गुन्हे शाखेचा अधिकारी। बूस 40-42 वयाचा, बलदंड शरीराचा, पाहताच त्याची जबर उत्पन्न होईल असा भारदस्त व्यक्तिमत्वाचा होता। त्याचा चेहरा मांसल लाल रंगीत आणि डोळे लहान व राखाडी रंगाचे होते। त्याच्या मागोमाग एक ठेंगणा लठ्ठ माणूस आला। हा बहुतेक मेडॉक्स असावा असं मला वाटलं। त्याची उंची 5.5 फुटांपेक्षा जास्त नव्हती।
पण रुंद खांदे, भरदार छाती असल्यामुळे तो मुष्टियोद्धा किंवा फायटर असावा असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्याचे मिचमिचे डोळे व दृष्टी खूप बोलकी, अचूक अंदाज घेणारी होती. रशियाच्या हिवाळ्यात बर्फ पडल्यावर जसे डोळे बारीक होतात तसे मला वाटले. त्याचा चेहरा पाहिला त्याचं संपूर्ण चरित्र वाचून सांगेल असं काहीतरी त्याच्या डोळ्यात होतं. हर्मसला सांगितलं म्हणून नाही तर त्याचं एकूणच दिसणंच तसं होतं. समोरचा माणूस हबकलाच म्हणून समजा. त्याने उत्तमपैकी कपडे घातले होते, पण ते अजागाळाप्रमाणे दिसत होते. त्याला आपली लठ्ठ बोटं विरळ होत चाललेल्या केसांमधून अधूनमधून फिरवण्याची विचित्र सवय होती. हाच माणूस आपला भविष्य ठरविणार या विचाराने मी आतून थरारलो. तो व्हरांड्यातून आला व सर्वत्र चौकसपणे पाहत जे पाहिले ते मनात टिपत हर्मसने त्याची माझ्याशी ओळख करून दिली. मेडॉक्सने माझ्याशी शेकहँड केला. त्याचा हात ताकदीची कल्पना देणारा व गरम वाटत होता. तू मदत करायला आलायस याबद्दल धन्यवाद रिगन, तो म्हणाला. पण तू सेट दिला आणि या भानगडीत अडकलास, हो ना? बरोबर आहे, नाहीतरी डेलेनीच्या माझा संबंध येण्याचं कारणच नाही, मी म्हणालो. माझा आवाज खूप खोलातून येत आहे असं मलाच वाटलं. एवढ्यात बूस तिथे आला. तो मला पाहून म्हणाला, हॅलो रिगन, तू सुद्धा यात अडकलायस? मेडॉक्स प्रमाणे बूसचंही मत असंच दिसलं की मी विनाकारण या केसमध्ये अडकलोय. मेडॉक्स म्हणाला, आपण बैठकीत जाऊ आणि तिकडे चालू लागला. मेडॉक्स टीव्ही सेट समोर उभा राहिला. तर हा तो सेट आहे, मेडॉक्स म्हणाला. त्याने सेटचं तोंड फिरवलं. मागची बाजू स्क्रूमुळे सेटला धरून होती. मेडॉक्स बराच वेळ एकटक सेटकडे पाहत होता. त्यानंतर तो थंड पडलेल्या फ्लायर प्लेक्सकडे गेला. लेफ्टनंट, प्लीज तुम्ही बघा. मिस्टर रिगन, तुमचं काम नसल्यामुळे तुम्ही पलीकडे तिकडे शांतपणे बसा, मेडॉक्स म्हणाला. मी पलीकडे जाऊन बसलो. मनावरचं दडपण कमी करण्यासाठी मी सिगारेट पीत बसलो. तिकडे हर्मस, लेफ्टनंट बूस आणि मेडॉक्स यांचं खालच्या आवाजात बोलणं सुरू होते. माझं हृदय धडधडत होतं. हाताला कंप सुटला होता. मी 100% प्यालो होतो. बूसनं स्वतःचा देह एका आरामशीर खुर्चीत थपकन ठेवला व पाईप काढून त्यात तंबाखू भरायला सुरुवात केली. हर्मसनं स्वतःला दुसऱ्या आरामशीर खुर्चीत ढकलत आणि दोन्ही तंगड्या वर करून तो बसला. आता मी सांगतो ते ऐका, लेफ्टनंट बूस, मेडॉक्स म्हणाला. थोडक्यात सांगायचं तर मला क्लेम पटलेला नसल्यामुळे मान्य नाही, म्हणूनच मी तुम्हाला बोलावलंय. आमच्या नॅशनल फिडेलिटी कंपनीच्या एका विमा एजंटनं या सेटचा विमा उतरवला. या विम्याशी संबंधित नियम आहेत. त्यात एक नियम असाही आहे की जर विमाधारकाचा मृत्यू सेटमधील दोषामुळे झाला असेल तर विमा कंपनी त्याच्या नॉमिनीला $5,000 देण्यास जबाबदार राहील. कंपनीने आतापर्यंत 23,410 पॉलिसी विकल्या आणि हा डेलेनीची पहिली पॉलिसी आहे क्लेम करणारी. हा क्लेम डेलेनीची सही होऊन पॉलिसी कंपनीत पोहोचल्यावर 5 दिवसात करण्यात आला. शिवाय महत्वाचा मुद्दा असा की पॉलिसी ग्राहकाला मिळण्याआधीच डेलेनीचा मृत्यू झाला. असं जेव्हा होतं तेव्हा मनात शंका निर्माण होते. मी सावध होतो. डेलेनीचा दफनविधी हा पॉलिसी डिलिव्हर होण्याआधीच झाला. थोडक्यात सांगायचा तर विमा पॉलिसी मिळवण्याआधीच ग्राहकाला मृत्यू व पॉलिसी मान्य होऊन ग्राहकाला त्याची कॉपी मिळवण्यापूर्वीच ग्राहकाचं दफन याची सांगड कशी घालाल? बूसनं जोरदार दर्फयुक्त झुरका मारून लांबपर्यंत धूर सोडला व नाराजीने तो मेडॉक्सचं विधान झिडकारल्यासारखं केलं व रागवलेल्या स्वरात म्हणाला, मिस्टर मेडॉक्स, मी चौकशी आयोगाचा अहवाल वाचलेला आहे. शिवाय मी शेरिफ जेफरसनशी पण बोललो. त्यावरून मला हा सेट कुठे चूक आहे असं वाटत नाही. मी आश्वस्त आहे. सेटचा शॉक बसून मृत्यू हाच निष्कर्ष बरोबर आहे. अगदी सरळ, साधा, शंका नसलेला. मिस्टर बूस, तुम्हाला असं वाटतं, पण मी एका आठवड्यात 1500 क्लेम्स हाताळतो. तुम्हाला असं करावं लागत नाही. माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्हाला यातल्या रहस्यांची शंका जरूर आली असती. मी गेली अनेक वर्ष या क्लेम विभागात काम करतोय, त्यामुळे क्लेम वाचताच क्षणीच मला त्या खोटेपणाचा वास येतो व माझी शंका शेवटी खरी ठरते. त्यामुळे त्या रिपोर्टच्या आधारे निर्णय घेऊ नका. आता संपूर्ण सेटअपकडे म्हणजे योजनेकडे लक्ष देऊया. डेलेनी कमरेखाली पूर्णतः अधू होता. माझ्याजवळ त्या डॉक्टरांचा रिपोर्ट आहे ज्याने डेलेनीला कारचा अपघात झाला तेव्हा तपासले होते व औषधोपचार केला. त्या डॉक्टरचं मत असं की डेलेनी कमरेपासून खाली वाकूच शकत नव्हता. याचा अर्थ तो व्हीलचेअरमध्ये सरळ ताठ बसून राहायची. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो समोरही वाकू शकत नव्हता. आता मी तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो. तुम्हाला आवडेल बघायला. मेडॉक्स माझ्याकडे वळला आणि म्हणाला, मिस्टर रिगन, आता तुमची मदत हवी आहे. तुम्ही डेलेनीच्या खुर्चीत बसाल का? आता पुढे काय होणार याची कल्पना आली.
मी बावईन चेहरा करून त्या खुर्चीत जाऊन बसलो. हर्मसने टेबलवर ठेवलेला दोरीचा तुकडा उचलला व माझ्या मागे उभा राहून त्याने माझ्या छातीभोवती गुंडाळून खुर्चीच्या पाठीला कसून बांधला. मी समोर वाकू शकणार नाही अशा हेतूने जखडण्यात आलं होतं. अशा पद्धतीने डेलेनी खुर्चीत बसला होता. त्याला समोर सरकता येत नव्हतं. मेडॉक्स म्हणाला, ठीक आहे. बूस संतापून उद्गारला. मग पुढे काय? रिगन, आता तू टीव्ही सेटच्या मागची पाठी काढून दाखव. हे जमू शकणार नाही मला, मी सरळ उत्तर दिलं. खरं म्हणजे हर्मसनं कमरेभोवती दोरी बांधायला हवी होती. कमरेच्या वर छातीसह डोक्यापर्यंत डेलेनीचं आरोग्य उत्तम होतं. पण बोलायचं कसं? बरं, हरकत नाही, तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न कर, पण सर्व शक्ती पणाला लावून. मी व्हीलचेअर सेटअप पर्यंत नेली आणि मागच्या पाठीचे 2 स्क्रू ढिले करून बाहेर काढले व खिशात ठेवले. मला हे सोपं असल्यामुळे सहज जमलं, परंतु मला खुर्चीत घट्ट बांधल्यामुळे मी वाकून खालचे स्क्रू काढू शकलो नाही. दोरी सैल असली तर मी निश्चितच त्या स्क्रू पर्यंत वाकून स्क्रू ड्रायव्हर इतकं अंतर ठेवून दाखविलं असतं, कारण सवयीनं डेलेनीला थोडं तरी वागता येत असेलच. एकदा विस्कीचा ग्लास समोरच्या टेबलावर ओणवा होऊन ठेवताना मी त्याला पाहिलं होतं, परंतु हे मी सांगितलं असतं तर मेडॉक्सनं विश्वास ठेवला नसता. मिस्टर बूस, तुम्ही कोरोनरचा रिपोर्ट वाचायला? मेडॉक्स म्हणाला. मिस्टर रिगनने जेव्हा डेलेनीची बॉडी पाहिली तेव्हा सेटची मागील बाजू उघडी होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक अनइन्सुलेटेड स्क्रूड्रायव्हर त्याच्या हाताजवळ पडलेला होता. हे स्पष्ट आहे की हा स्क्रूड्रायव्हर स्टोअर रूम मधून आणलेला असणार. त्याने हुक असलेल्या तारेनं वा काडीने, म्हणजे चालताना वापरतात ती वॉकिंग स्टिक घेऊन टूल बॉक्स काढली असणार. बॉक्स मधून सामान खाली पडलेलंच आहेच. त्यातून डेलेनीनं स्क्रूड्रायव्हर उचलला. आता तो कसा उचलला असेल याची कल्पना तुम्ही करा. स्वतःला विचारा, हे शक्य आहे का? हर्मसनं एक नुसता स्टीलचा स्क्रूड्रायव्हर माझ्या बाजूला फरशीवर ठेवला. तुम्ही हातानं उचलू शकाल हा स्क्रूड्रायव्हर, मिस्टर रिगन? माझी बोटं स्क्रूड्रायव्हर पासून 1 फुटाच्या अंतरावर होती. मेडॉक्स हर्मसला म्हणाला, सेटची मागची पाठी काढून टाक. हर्मसनं पाठी काढली. मेडॉक्स बूसला म्हणाला, ते 2 टर्मिनल्स पहा, त्यांमध्ये स्क्रूड्रायव्हर टाकला गेला तरच शॉक लागेल. स्पर्श करण्याची अनपेक्षित जागा हीच आहे. रिगन आहे त्या पोझिशन मध्ये आपला हात तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. बूस एकाएकी उभा राहिला. त्याने थोडे वाकून बारकाईने सेटच्या आत पाहिलं. मी जे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय व तुमचं लक्ष वेधू इच्छितो ती गोष्ट तुम्ही बघता आहात. डेलेनीनं सेटची बॅक साईड काढली असं मानलं गेलं, पण आपण आताच पाहिलं की रिगन हे करू शकला नाही. स्टोअर रूम मधून स्क्रूड्रायव्हर आणला असं मानलं तर तोही उचलता आला नाही. बरं, आता टर्मिनल सुद्धा त्याला टच करता आले नाही. होय, असं म्हणून बूसने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला, रिगनला मोकळे करा. हर्मसनं बांधलेली दोरी सोडली व मी उभा राहिलो. बूसनं मला विचारलं, रिगन, आता तू पुन्हा एकदा ही सर्व स्टोरी सांग. म्हणजे तू डेलेनीला फोन करून सांगितलं की सेट कसा चालला आहे सांगा, ठीक आहे ना? होय, मी इथं आलो तेव्हा डेलेनी उपडा पडलेला होता. त्याच्या हाताजवळ स्क्रूड्रायव्हर पडलेला होता आणि सेटची मागील बाजू उघडी होती. मला वाटलं त्यानं इन्सुलेशन नसलेल्या स्क्रूड्रायव्हरने स्पर्श करून विजेचा जबरदस्त व्होल्टेजचा शॉक स्वतः ओढून घेतला. मी मागचा प्लग आधी काढला आणि मग त्याला हात लावला. तू स्पर्श केला तेव्हा तो मेलेला होता? होय. तुला कसं कळलं तो मेलाय म्हणून? तो थंड पडला होता आणि त्याचं शरीर कडक झालं होतं. एखादा माणूस विजेच्या हाय व्होल्टेजने मरतो, मेडॉक्स म्हणाला. तो जळतो, त्याचं शरीर थंड पडत नाही. सामान्य नैसर्गिक मृत्यूत थंड पडतं. गनची गोळी लागून किंवा चाकूच्या घावानं मृत्यू होतो तेव्हा बॉडी थंड होते. जर डेलेनी विजेच्या धक्क्यानं मेला असता तरी 3 तासात बॉडी इतकी थंड नसती राहिली जेवढी तू म्हणतोस. बूसला हे ऐकून संभ्रमित झाल्यासारखं वाटलं. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचंय का की त्याच्या मृत्यूचं कारण विजेचा शॉक नसून वेगळंच आहे? त्याने मेडॉक्सला विचारलं. मला तसं काही सुचवायचं नाही, मेडॉक्स वृक्षपणे म्हणाला. मला त्याचा छव विच्छेदनाचा रिपोर्ट बघायचा आहे. बूसनं नाराजीनं मान खाजवली व रागाने मेडॉक्सकडे पाहिलं. नंतर म्हणाला, याकरता तुम्हाला शेरीफ जेफरसनशी बोलावं लागेल. शक्य आहे काही वेगळं यातून वर येऊ शकतं, सांगता येत नाही. मी गुन्हा शाखेचा होमिसाइड माणूस. खून, गोळ्या वगैरे झाडून झालेला किंवा शस्त्राने. तुम्हाला काय वाटतं की डेलेनीचा मर्डर झालाय? श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.